हॅलो, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. कालचा व्लॉग तुम्ही बघितलेलाच असाल. घरात सगळा घरभर पसार झाला होता आणि तो दिवसभर होता. कारण का तेवढ्या भाज्याच होत्या. तेवढ्या प्रमाणामध्ये मी भाज्या सगळ्या साफ वगैरे करायच्या होत्या. म्हणजे जवळजवळ 4 ते 4.5 किलो मटारच होते. त्याच्यानंतर 3 ते 3.5 किलो फ्लावर होता, गाजर, बीन्स अशी भरपूर माझी भाजीची सगळी तयारी सगळं साफ वगैरे करायची होती. आणि तेच आता मी ना सगळे साफ वगैरे करून, कटिंग वगैरे करून अशी भाज्या मी ठेवून दिलेल्या आहेत. त्याच्यावरच माझा इथे सकाळचा नाश्ता म्हणजे सकाळी आयुषला टिफिनमध्ये चवळीची भाजी आणि चपाती दिलेली ना, तेच माझं पण आता आम्ही दोघांनी मनोहरने मी नाश्ता करून घेतलेला आहे. आयुष मितू हे घेऊन गेलेले आहेत, टिफिन घेऊन गेलेले आहेत. नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर ना मी भाज्या वगैरे सगळ्या झाकून ठेवलेल्या आहेत आता. आणि मी आता निघालेली आहे ऑर्डरला. आणि थोडंसं मनोहरला बरोबर चल बोलली, कारण का त्याला खालून थोडंसं सामान अजून मला पाहिजे होतं. जसं काजू पाहिजे होते, मनुके पाहिजे होते आणि पनीर वगैरे पाहिजे होतं. त्याच्यासाठी मी त्याला खाली घेऊन गेलेली. आणि मी आता ना जेव्हा कामावरनं आली, माझी लवकरची ऑर्डर होती. आणि ऑर्डरवरनं आल्याच्यानंतर ना मी डीमार्टमधून जो तांदूळ आणला होता ना, तो घालून बघितला. लिटरली तो भात ना थोडासा हलकासा चिकट, आणि पुलाव जेव्हा बनवायचा असतो ना, तेव्हा भात चांगला मोकळा झाला पाहिजे आणि सुटसुटीत झाला पाहिजे आहे. तर मी बापरे, मला इतकं टेन्शन आलं होतं, आता मी काय करू. आणि मी डीमार्टमधून तांदूळ आणले होते 7 किलो. चेंज करायला मिळणारच नाही. मग मी काय केलं, ठेवले मी खाली येताना ना. आणि ना मी खाली आमचा वाणी आहे ना, त्याच्याकडनं हा पुलाव राईस घेऊन आलेली आहे. पण काय होतं, मी ना सारखा हा राईस ना चेक करत होती की हा बरोबर बनतो आहे की नाही. आणि तो पण चेक करत होती की हा कसा झाला आहे, हा कसा झाला आहे. पण हा जो मी वाण्याकडनं आणला ना, तो एकदम परफेक्ट झाला होता. जसा मला पुलावला पाहिजे तसा झाला होता. आणि तो भात थोडासा चिकटच झाला होता. ते बघा, तुम्हाला इथे थोडंसं दाखवते की ही जी पिशवी आहे ना 7 किलोची आहे. मी 7 किलो तांदूळ आणले होते. ते तांदूळ दिसायला इतके छान होते ना, म्हणजे व्हाईट पण नव्हते, एकदम नवीन असतो तसा पण नव्हता. पण मी टेस्ट केला होता, तो करकरीत तर निघाला, पण माहिती नाही तो भात जेव्हा घातला तेव्हा असं ना पेस्टसारखा व्हायला लागला. आणि हे मी आता 3.5 किलो ना खाली वाण्याकडनं आणलेले होते. आणि ह्याचा राईस खूप छान झाला होता. तेच सांगते काय, जोपर्यंत बनत नाही ना तोपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता. राईस छान छान निघाला तो वाण्याकडचा. आणि आता दुपारच्या ना जेवणासाठी मी हा बघा एकदम मस्त सुटसुटीत मोकळा झालेला होता. आणि आता दुपारच्या जेवणामध्ये मी पिठी बनवलेली आहे. आणि सकाळची चवळीची भाजी तर आहेच. मस्तपैकी छान माझं असं दुपारचं जेवण वगैरे आटपल्याच्यानंतर लगेच मी ना 4 वाजता सगळ्या जेवणाला तयारी करायला घेतलेली. ते सगळं ना मी समोर जसं जसं मला आठवत होतं ना, तेव्हा 2-2 भागामध्ये मी सगळ्या भाज्या, म्हणजे पावभाजीसाठी आणि व्हेज पुलावसाठी अशी माझी 40 माणसांसाठी ऑर्डर होती. तर ज्या प्रमाणामध्ये जसं लागणार आहे ना, एकाच घरामध्ये दोन्ही पण द्यायचे होते. म्हणजे आपण समजा आता एकाने पावभाजी आणि पुलाव खाल्लं, त्याच्या हिशोबाने मला सगळी तयारी करायची होती. इथे मला ना हे काजू आणि किशमिश पण मी आणले होते, ते पण इथे साईडला ठेवलेले आहे, जेणेकरून मी बरोबर ज्या ज्या टायमाला मला वापरायचं आहे तिथे मी वापरू शकते. म्हणून मी सगळ्या भाज्या वगैरे सगळं ना कटिंग करून वगैरे वेगवेगळे करून घेतलेले आहेत पावभाजीसाठी आणि पुलावसाठी. तर ते छान असं एका साईडला लावून ठेवलेले आहेत. आणि आता मी पहिला फोडणी घालते ती पावभाजीसाठी. इथे तेल घातलेले आहे आणि तेलाबरोबर मी बटरसुद्धा घातलेला आहे. आणि मी शिमला मिरची शिजवायला घातलेली नव्हती, तर ही डायरेक्ट मी अशी बारीक एकदम चिरून ना अर्धा किलोच्या आसपास फोडणीला घातलेली आहे डायरेक्ट. त्याच्यानंतर ना ह्याच्यामध्ये मी जिंजर गार्लिक आणि थोडीशी मिरची मी घेतलेली होती वाटणामध्ये, त्याची पेस्ट केलेली आहे. आणि जसं शिमला मिरची अशी थोडीशी तेलामध्ये टाकल्याच्यानंतर आकसली ना, तेव्हा मी ही पेस्ट घातलेली आहे. छान दोन्ही पण ना शिमला मिरची आणि जिंजर गार्लिक पेस्ट आहे ती तेलामध्ये फ्राय करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये घातलेला आहे कांदा घातलेला आहे. आणि कांदा जवळजवळ मी 1 किलो घातलेला आहे. छान असं मस्तपैकी कांदा पण मी असा तेलात फ्राय करून घेतलेला आहे ना, म्हणजे अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. आणि त्याचं जे पाणी सुटतं ना कांद्याचं, तो सगळा तेलामध्ये ना आळून गेला पाहिजे आहे, अशा हिशोबाने चांगला कांदा मी फ्राय करून घेतलेला आहे. जितका उशीर तुम्ही फ्राय करून घ्याल ना, तितका उशीर कांदा, म्हणजे ते शिमला मिरचीचा वास पण निघून जातो. आणि कांदा पण छान मस्तपैकी सॉफ्ट होतो. आता मी इथे टोमॅटोसुद्धा ना याच्यामध्ये शिजायला घातले नव्हते. मस्तपैकी 1 किलो टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. आणि प्युरी याच्यासाठीच करून घेतलेली आहे, जेव्हा आपण कांदा म्हणजे शिजवलेला असतो ना, तो मॅश करण्यामध्ये खूप, आणि त्याचे ना जो देठाकडचा भाग कडक असतो ना तो राहतो. त्याच्यापेक्षा आपण ना पेस्ट करून घातली ना की छान मस्तपैकी लवकर तो तेलात फ्राय पण होतो आणि सगळं एकजीव होतो मस्तपैकी, सगळ्या भाज्यांना तो व्यवस्थित लागतो.
बघा किती मस्त छान त्याला तेल सुटलेलं इतका मी फ्राय करून घेतलेला आहे. कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची आणि जिंजर गार्लिक पेस्ट. त्याच्यानंतर ना आता मी लाल कलरचा माझ्याकडे घरातला मसाला होता तो घातला, थोडासा तिखट मसाला घातला आणि पूर्ण ना 100 ग्राम इतका मी पावभाजी मसाला घातलेला आहे. 100 ग्राम नाही घातलेला, 80 ग्राम असा पावभाजी मसाला घातलेला आहे. थोडासा मी हळद घातलेली आहे, म्हणजे 1 चमचा इतकं हळद घातलेली आहे. हे सगळे मसाले, सुके मसाले आहेत ना, परत एकदा छान मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत, जोपर्यंत त्याला असं तेल सुटत नाही. ह्याच्यामध्ये थोडंसं 1 चमचा मीठ घातला होता, तो पण छान मस्तपैकी सगळ्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतला आणि मस्त छान अशी परततच राहिली, की जेणेकरून ना टोपाला खाली मसाला करपू नये, म्हणून मी छान अशी परततच राहिली होती. तर तुम्हाला ते दाखवते मस्तपैकी ना ह्या मसाल्याला ना असं बघा तेल सुटलं होतं. ह्याच्यानंतर ना मी ह्याच्यामध्ये सगळे भाज्या घेतल्या होत्या, म्हणजे मटार, फ्लावर आणि गाजर. हे मी एका साईडला छान शिजवून ना मॅश करून घेतलेलं आहे आणि ते घातलं मी पहिला मसाल्यामध्ये. त्याच्यानंतर इथे मी 1.5 किलो, पावणे 2 किलो बटाटे घातलेले आहेत शिजवून आणि ते घातलेले त्याच्यामध्ये. छान सगळं आता ना मी एक हातात कॅमेरा पकडून एक हातात ढवळू शकत नाही, म्हणून मी कॅमेरा ठेवून छान असं ढवळून घेतलेलं आहे. तुम्ही पावभाजीचा मसाल्याला कलर बघताय ना, किती छान आला होता ना, इतका सुंदर कलर आला होता. आणि मस्तपैकी जेव्हा मी नंतर वरून बटर वगैरे घातलं ना, तेव्हा पण सुगंध खूप मस्त आला होता. तर इथे बघा एवढा म्हणजे असं त्याची कन्सिस्टन्सी एवढी ठेवली होती की पावाबरोबर व्यवस्थित खाता येईल. आणि लोकं काय करतात, पावभाजी जरी खाल्ली ना, जेव्हा पुलाव घेतात ना तेव्हा पण थोडीशी अशी भाजी घेतात. त्याच्यासाठी मी थोडीशी ना भाजी पातळ केलेली आहे आणि ती जेव्हा थंड होईल तेव्हा ती अजून पूर्ण आकसेल. त्याच्या हिशोबाने मी बरोबर पाणी वगैरे घातलेलं आहे. शेवटी ना पावभाजीला मीठ वगैरे प्रमाणात घातलेलं आहे मी सगळं. आणि अगदी मी गॅस बंद करायच्या टायमाला ह्याच्यामध्ये बटरचे असे पीस घातले होते 2 मोठे मोठे. एका साईडला माझी भाजी झालेली आहे, आता दुसऱ्या साईडला माझं ना पुलाव बनवायचं आहे. मी भात एकदा ना शिजवून असं वेळायला ठेवला होता आणि आता मी फक्त भाज्या छान असं परतून घेणार आहे. तर इथे मी ना तेलामध्ये ना अर्धा वाटी तूप घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर ना ह्याच्यामध्ये मी कांदा घातलेला आहे, जवळजवळ पावणा किलो कांदा घातलेला आहे. आणि माझी गडबड काय झाली, शेवटी बोलतात ना, एवढं सगळं समोर ठेवलं होतं ना, तरी पण माझी ना गडबडच झाली. तर इथे काय झालं, जे गरम मसाला हा होता ना, मी प्लेटमध्ये एका साईडला काढून ठेवला होता, तो मी फोडणीत घालायलाच विसरले. त्या पावभाजीकडे माझं अर्ध लक्ष होतं ना, त्यासाठी मी विसरून गेले. पण मी पॅनमध्ये छान तेल गरम केलं, सगळं मस्तपैकी ह्याच्यामध्ये ना जेवढे खडे मसाले मला पाहिजे होते ना तेवढे घेतले. त्याच्यामध्ये जिरं पण घातलेलं मी, ते मी मस्तपैकी तेलामध्ये मस्त कडक असं गरम केलेलं आहे, फोडणी घातलेली आहे आणि ते कांद्यामध्ये घातलेलं आहे. कांदा पण छान असा मस्तपैकी लांब लांब चिरून घेतला होता आणि तो फोडणीला घातलेला आहे. त्याच्यानंतर ना छान असा कांदा थोडासा नरम झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी ना हा हिरवा वाटाणा आहे ना, तो वेगळा करून बनवलेला होता. तुम्ही मगाशी बघितला असाल की त्यामध्ये पुदिना आहे, कोथिंबीर आहे, मिरची आणि आलं लसूण आहे. छान ते घातलेलं मी 3 चमचे असे मोठे मोठे आणि छान असं परतून घेतलेलं आहे. साईडला तेल मस्त सुटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी ना गरम मसाला घातलेला आहे आणि किचन किंग मसाला घातलेला आहे आणि पुलाव मसाला असतो ना, तो घातलेला आहे. छान असं मस्तपैकी हे 3च मसाले घातलेले आहेत, कारण का पुलावमध्ये दुसरे कुठलेच मसाले पडत नाही. गरम मसाला पण थोडासा अगदी हलकासा मी जास्त घातलेला आहे, एवढ्यासाठीच की मस्तपैकी त्याला थोडंसं ना गरम मसाल्याची टेस्ट आली पाहिजे. मी अख्खा मसाला घातलेला आहे फोडणीला, पण त्याची थोडीशी खाताना टेस्ट असली ना की छान लागतो पुलाव, पण मी थोडासा गरम मसाला घातलेला आहे. तर मस्तपैकी तेल बघा किती छान सुटलेलं आहे त्याला. तेल कांद्याला जशी जशी परत येईल तसं तेल मस्त सुटलेलं आहे. तर इथे छान तेलामध्ये मसाले वगैरे पण परतून घेतलेले आहेत पुलावसाठी. त्याच्यानंतर मी ना वेगळे भाज्या करून ठेवल्या होत्या ना, त्या भाज्या मी सगळ्या ह्याच्यात घातलेल्या आहे. मटार, गाजर, फ्लावर. आता ह्याच्यामध्ये मी बीन्स पण घेतलेत अर्धा किलो. मी ह्याच्यामध्ये घातले नव्हते, पावभाजीमध्ये बीन्स घातले नव्हते आणि घालतच नाही. मी मस्तपैकी ह्याच्यासाठी बारीक चिरून घेतलेले आणि ह्याच्यामध्ये ना अगदी पाव किलोला एक शिमला मिरची छोटीशी कमी पडेल ना, इतकी मी ह्याच्यामध्ये मोठी मोठी पीसेस करून शिमला मिरची घातलेली आहे. अगदी थोडीच, कारण का त्याचं ना वरून घातलं की असं वेगळी टेस्ट येते ना शिमला मिरचीची, म्हणून मी वरून घातलेलं आहे आणि थोडंसंच घातलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये ना एक 300-350 ग्राम ना दही घातलेलं आहे आणि मस्तपैकी परतून घेणार आहे. ह्याच्यावरच आता हाताबरोबर ना थोडेसे काजू आणि मनुके मी घातले आहे
आणि छान असं तेलामध्ये मी फ्राय करून घेणार आहे सगळं. आणि आता ना ह्याच्यामध्ये मी हे भाज्या जेव्हा शिजतील ना, मीठ वगैरे चवीप्रमाणे घालणार. आणि भाज्या शिजल्याच्या नंतर ना 2 बॅचमध्ये, कारण का टोप मला कमी पडत होता आणि भात होता 3-3.5 किलो, त्याच्यामुळे मला टोप ना कमी पडत होता. मग मी 2 बॅचमध्ये भाज्या केल्या आणि छान ना भाजी आणि भात आहे ना सगळा मिक्स करून घेतला. मस्त एक नंबर पुलाव झाला होता. टेस्ट करून बघितला, पुलाव पण छान झाला होता. एका साईडला मनोने ना पुलावचा डबा पूर्ण भरून घेतलेला आहे. 40 लोकांना जेवढं लागेल ना त्याच्या हिशोबाने 1-2 प्लेट अजून जास्त घातलेले आहेत. त्याच्यानंतर डब्यामध्ये मी पावभाजीची भाजी सगळी भरलेली आहे आणि मस्तपैकी वरून बटर घातलेला आहे. परत एक स्लाईस इतका पूर्ण जो असतो ना आपला 60 रुपयेवाला मिळतो तो पूर्ण घातलेला आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे. इथे मी कोशिंबीर दिलेली आहे, दह्याची कोशिंबीर दिलेली आहे. पावभाजीसाठी लिंबू आणि कांदा वेगळा कापून दिलेला आहे. तर छान अशी मस्तपैकी आजची ऑर्डर माझी कंप्लीट झालेली आहे. पण घरात परत खूप पसारा झालेला आहे. तर आता ना शुभम आणायचे आला होता त्याची गाडी घेऊन. आज तो बरोबर माझ्याकडे कसा काय आला काय माहिती. आणि त्याला बोलली, जा आता तू गाडी घेऊन आला आहेस ना, तर जरा माझं हे सामान जो आहे ना ती ऑर्डर पूर्ण करून ये आणि देऊन ये. तर आयुष त्याच्याबरोबर जातो आहे. आणि आजचा ब्लॉग आहे ना मी इथेच थांबवते. जाम घाई गडबड झालेली आहे, अजून बरीच कामं बाकी आहेत. चला, तर आजचा ब्लॉग मी आता इथेच थांबवते. परत भेटू उद्या नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बोलते आणि माझ्या पुढच्या कामाला मी घरात आतमध्ये जाते. चला, तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू उद्या नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.